IPL 2025 सर्व टीमांचे कॅप्टन घोषित। मित्रांनो, IPL 2025 ला अजून 3 महिने शिल्लक आहेत। आताच ऑक्शन पार पडला। यामध्ये टीमांनी मोठमोठ्या खेळाडूंना बोली लावली आणि सर्व टीमांचे स्क्वॉड म्हणजे सर्व टीमांचे खेळाडू जवळपास निश्चित झालेले आहेत आणि सर्व टीमांचे कॅप्टन देखील जवळपास निश्चित झालेले आहेत। तर कोणत्या संघाचे कोण नेतृत्व करणार आहे, कोणत्या संघाचा कोण कॅप्टन असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, 7 टीमांचे कॅप्टन फिक्स झालेले आहेत। 4 टीमांचे कॅप्टन अजूनही घोषित केलेले नाहीत। तर कोणत्या 7 टीमांचे कॅप्टन फिक्स झालेत हे आपण पाहूया। तर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा असणार आहे। नंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या हा असणार आहे। नंतर पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर हा असणार आहे। नंतर सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स हा असणार आहे। नंतर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन हा असणार आहे। नंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे हा असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे। परंतु कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे नाही झाला तर रिंकू सिंग हा होईल। परंतु अजिंक्य रहाणेचे चान्सेस जास्त आहे। तो सध्या फॉर्म मध्येही चांगला आहे। त्याने सकाळी ट्रॉफीमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले होते आणि त्याच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव देखील आहे। दुसऱ्या खेळाडूकडे कॅप्टन्सीचा अनुभव देखील कमी आहे। तर अशात कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे होऊ शकतो। नंतर सुपर जायंट्सचा कॅप्टन ऋषभ पंत किंवा निकोलस पुरन या दोन्हीपैकी एक होईल। तर त्यांच्याही कॅप्टन्सीची अजून घोषणा झालेली नाही। तर दोन्हीपैकी एक त्यांचा कॅप्टन होऊ शकतो। नंतर गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल हा असणार आहे। दिल्ली कॅपिटलचा कॅप्टन KL राहुल किंवा अक्षर पटेल ह्या दोन्हीपैकी एक होऊ शकतो। तर त्यांनी अजून कॅप्टन्सीची घोषणा केली नाही। तर जास्तीत जास्त KL राहुल दिल्ली कॅपिटलचा कॅप्टन होईल अशी आशा जास्त आहे। आणि राहिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कॅप्टन। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अशी संकेत दिली होती की विराट कोहली हा त्यांचा 2025च्या IPL मध्ये कॅप्टन असणार आहे। परंतु विराट कोहलीने जर कॅप्टन्सी करण्यास नकार दिला तर त्यांच्याकडे रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या हे 2 त्यांच्याकडे पर्याय असणार आहेत। तर विराट कोहली कॅप्टन करतो का नाही हे अजून निश्चित झालेले नाही। तर त्यांचाही कॅप्टन अजून निश्चित झाला नाही। तर चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स यांचे कॅप्टन निश्चित झालेले आहेत। जवळपास त्यांचे कॅप्टनही निश्चित झालेले आहेत। तर कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन देखील अजिंक्य रहाणे हा होऊ शकतो। तर मित्रांनो, आपण आज काय वाटते कोणत्या टीमचा कोण कॅप्टन होईल, आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।